अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीला मोठा धक्का दिलेला आहे। पंजाब आणि चंदीगडमध्ये लोकसभेच्या जागा वाटपासाठी त्यांनी नकार दिलाय। पंजाब आणि चंदीगडमध्ये आम आदमी पार्टी सर्व जागांवरती एकट्याने लढणार अशी घोषणा आता केजरीवालांनी केली आहे। काँग्रेस सोबत जागा शेअर न करण्याचा केजरीवालांनी निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे एकूणच इंडिया आघाडीसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। एकीकडे इंडिया आघाडीच्या जोरदार बैठका सध्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत, मात्र त्याच वेळेला अरविंद केजरीवाल यांनी हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि एकूणच अरविंद केजरीवाल यांच्या निर्णयामुळे आता इंडिया आघाडीला चांगला झटका बसताना दिसणार आहे, धक्का बसताना दिसणार आहे। कारण पंजाब आणि चंदीगडमध्ये लोकसभेच्या जागा वाटपासाठी आता अरविंद केजरीवाल यांनी नकार दिलेला आहे। तर पंजाब आणि चंदीगडमध्ये आम आदमी पक्ष आता सर्व जागांवरती स्वबळावरती लढणार असा नारा अरविंद केजरीवाल देताना दिसतात आणि काँग्रेस सोबत या कुठल्याही जागांसाठी पंजाब आणि चंदीगडमधल्या तडजोड करणार नाही असं सुद्धा केजरीवालांनी म्हटलंय। दीपक अहिर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। दीपक, काय अधिकची माहिती मिळते? केजरीवालांनी एक निर्णय घेतलेला आहे, यामुळे इंडिया आघाडीला किती मोठा फटका बसणार आहे? नक्कीच इंडिया आघाडीला एक मोठा असा धक्का अरविंद केजरीवालांनी काल दिलेला आहे आणि त्यांनी लुधियानाच्या रॅलीमध्ये त्यांनी हे अनाऊन्स केलं की ते पंजाबमधील 13 जागा आणि येत्या 14-15 दिवसात ते जागांसाठीचे उमेदवार घोषित करतील। म्हणजे याचा अर्थ असा होतो की ते इंडिया काँग्रेससोबत सीट शेअरिंग करणार नाहीत आणि पंजाबमधील 13च्या 13 जागांवर आपचे उमेदवार ते उभे करणार आहेत आणि त्यामुळे इंडिया आघाडी पण आता इंडिया आघाडीला सुरुवातीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धक्का दिला होता। त्यांनी घोषणा केली होती की पश्चिम बंगालमध्येही ते तृणमूल काँग्रेसचे सर्व उमेदवार उभे करणार आहे आणि त्याआधी नितीश कुमारनी भाजपमध्ये एनडीएमध्ये प्रवेश करून इंडिया आघाडीला धक्का दिला होता। पण आता जर काँग्रेसही आपच्या विरोधात उभी राहिली पंजाबमध्ये तर त्याच्यात मोठे मतांची फूट पडणार आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच सादला आणि बीजेपीला याच्यामुळे फायदा पंजाबमध्ये होईल। अगदी धन्यवाद दीपक या सगळ्या अपडेटसाठी।